मित्रांनो, रोप अँड बेल्ट थेरपी अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना आहे ही. एक अतिशय वेगळा युनिक कन्सेप्ट आहे की ज्याचा उपयोग हा खरं तर मेडिकल योग थेरपीमध्ये किंवा रिहॅबिलिटेशन सायन्समध्ये होत असतो. आणि बऱ्याच जणांना या रोप अँड बेल्ट थेरपीविषयी अनभिज्ञ असतात, माहिती नसते व्यवस्थित. तर यामुळे खरं तर अनेक मणक्यांचे आजार आहे, स्पेशली पाठदुखी असेल, मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, फ्रोझन शोल्डर्स असतील किंवा नी अलाइनमेंट डिस्टर्ब्ड असेल किंवा पुअर पोस्चर असेल, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये खरं तर रोप अँड बेल्ट थेरपीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि आपण आयुर्वेदा फर्स्ट या उपक्रमांतर्गत अत्रिवर्ध मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावी या ठिकाणी दिनांक 21 जुलै सोमवारी सकाळी 10 ते 6 पर्यंत रोप अँड बेल्ट थेरपी उपचार शिबिर आयोजित होत आहे. आणि ज्याच्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. लिंकमध्ये तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसतोय त्याच्या रजिस्ट्रेशन करणं फार गरजेचं असतं. स्पेशली स्लिप डिस्क, की ज्या वेळेला दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ती सरकते, त्याच्यामुळे दोन मणक्यांच्या मधलं अंतर कमी होतं आणि त्याचा परिणाम मग पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास महिनोन्महिने रुग्णांना सहन करावा लागतो. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस मध्ये मानदुखीसोबत संपूर्ण हाताला वेदना असतात किंवा कंबरदुखीसोबत संपूर्ण पायाला वेदना असतात. पायांमध्ये मुंग्या असतात, पाय बधीर होत असतो, चप्पल सुटलेलं सुद्धा कळत नाही, रात्री झोपेमध्ये त्याला कूस बदलत असतात हे पेशंट्स, त्याला भयंकर वेदना असतात. तर अशा केसेसमध्ये खरं तर रोप अँड बेल्ट थेरपीचा फार सुंदर परिणाम होताना दिसतो. फ्रोझन शोल्डरमध्ये आपल्याला माहिती आहे खांदादुखी असते. त्या खांदादुखीमुळे मानेतल्या पाठीमागच्या किंवा पाठीतल्या वरच्या भागातल्या आणि खांद्याच्या भोवतालच्या सगळ्या मांसपेशी ज्या असतात त्या मांसपेशीमध्ये स्टिफनेस असतात, त्याच्यामुळे त्या हालचाली सहज नसतात, सुलभ नसतात. कोणतीही कामं करत असताना त्या पेशंटला सतत अस्वस्थता असते त्या शोल्डरमध्ये. आणि अशा वेळेला खरं तर त्या मांसपेशींची लवचिकता मेंटेन करण्यासाठी, त्या विशिष्ट मांसपेशींमध्ये जो स्टिफनेस असतो कमी करण्यासाठी त्याला एक स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये ट्रॅक्शन दिलं जातं. आणि हे ट्रॅक्शन देत असताना खरं तर रोप अँड बेल्ट थेरपीचा उपयोग फार सुंदर असतो. ऑस्टिओआर्थरायटिस माहिती आहे आपल्याला, फार कॉमन डिसीज आहे की ज्याच्यामध्ये नी अलाइनमेंट्स डिस्टर्ब्ड असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या पेशंटला थोडंसं लंगडच चालावं लागतं. मग काही दिवसानंतर हळूहळू हीच विकृती ते पायाचा एक वाकडेपणा उत्पन्न करते. आणि हे वाकडे झालेले जे पाय असतात स्पेशली कार्टिलेजेस डिजनरेट झाल्यामुळे हळूहळू पायाचा वक्रता वाढत जाते वाढत्या वयानुसार. आणि हे वाकडे झालेले पाय करेक्ट करण्यासाठी खरं तर रोप अँड बेल्ट थेरपीचा उपयोग फार सुंदर दिसतो. बरं, ज्यांना आजार आहे अशाच माणसाने रोप अँड बेल्ट थेरपीचा उपयोग करावा असा उद्देश नाही आहे खरं तर. स्पेशली योगा करत असताना जर तुम्हाला प्रॉपर पोश्चर मेंटेन होत नसेल, प्रॉपर अलाइनमेंट करता येत नसेल, तर त्यावेळेला सुद्धा रोप अँड बेल्ट थेरपीचा उपयोग होतो. आणि या रोप अँड बेल्ट थेरपीच्या उपचारांसाठी आपल्याकडे पुण्यावरून काही तज्ज्ञ वैद्य येतात आणि ते आपल्याला मार्गदर्शन देतात. तर माझं तुम्हाला सर्वांना आवाहन आहे की या शिबिराचा लाभ आपण घ्यावात आणि याचा उपयोग आपल्या योग साधनेमध्ये नक्की करावात. धन्यवाद.